नमस्कार, यात्रे आल्याबद्दल धन्यवाद. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. अँड हा व्लॉग असणार आहे, आम्ही चाललोय मामाच्या गावाला बिकॉज तिकडे यात्रा आहे. यात्रा आहे तिकडे. चिकन खायला वाजता, चिकन मटन नाहीये, नॉनव्हेज नाहीये. माझ्यासाठी करणार आहेत, माझ्यासाठी करणार नाहीये. बघा तुम्ही. ऋषी, व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? तर करणार आहेत मग माझ्यासाठी. म्हणजे बघू काय होते, पण मला मग खायचंय फिश आणि ते. नाही तर मग झालं तर. आज कोणता डे? आज सॅटरडे. आज पण नाही खाऊ शकत. उद्या संडे, उद्या रामनवमी. हा, परवा पण नाही खाऊ शकत. परवा मंडे. मी खाऊच नाही शकत म्हणजे. ठीक आहे. Hey guys, if you are struggling with acne marks, large pores or oily skin, this one's for you. The Dermaco's 10% niacinamide serum. I've been using it for a few weeks now and here's what I found. This serum contains 10% niacinamide and 1% zinc, two clinically proven ingredients that works together to reduce acne marks, regulate sebum and improve your skin texture. It's fragrance-free, dermatologically tested and safe for all skin types with new and improved cutting-edge deep penetration formula. Personally, I started seeing difference in 2 weeks. My skin feels more even toned, pores looks minimized, and the excess oil has calmed down. No irritation, which is a win. Dermaco has empowered 20,000 plus students this year with their Young Scientist initiative. Every time you buy from them, they will link your order to a child that they help educate along with Bhumi Foundation. You can find this serum on Amazon, Nykaa, Flipkart and Purple. And don't forget to use my coupon code SRUSTI2025 for 20% discount on Dermaco's website. If you want to improve your skincare routine, this serum is a definitely great choice. ऋषी बाबूला काढते. बाबू चाहिए. बाबू कुठे आहे? ऋषीचा फ्रेंड कुठे आहे? तर मग जवळच आहे, 45 मिनिट्स आहे गाव. तर मग तिथून आम्ही गेलो तर माझ्या पण गावी जाईल, नाहीतर मामाच्याच गावाला मी असो 2-3 दिवस. काय काय करणार आहे सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. खूप छान, म्हणजे मला माहित नाही तिथे पाळणं वगैरे आहे की नाही खेळायला वगैरे, बट खूप छान असतं तिथे. देवाचं लाईक ते करतात. मंदिर खूप छान सजवलेलं असतं. नंतर ते काही ते खेळ असतात. आय थिंक मी लास्ट टाइम गेलो होते तो मला थोडं माहिती त्याच्याबद्दल. छबिना नाही काय सो तिकडे मावशी वगैरे सगळे गेलेले आहेत. अँड खूप मजा येणार आहे. म्हणजे असं आम्ही कधी भेटत नाही. सो यात्रा वगैरे असेल तरच सगळे एकदम फॅमिली येतात तिकडे. सो तुम्हाला दाखवतो कोण कोण आलंय, कोण नाही आलंय. तिकडे जाऊन किती मजा केली, कसं एन्जॉय केलं, कसा डे गेला आमचा, सगळं तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये बघायला भेटणार. व्लॉग भेटायला गाईज. हाय बोल. मम्मी इज नॉट इंटरेस्टेड. पप्पा हाय बोला. आमचे खायला पण आलेले आहे मफिन्स. सो गाईज कंटिन्यू करा. मफिन्स खायला पण आलेलं आहे. गाईज, तुम्हाला असं ट्रॅव्हलिंग मध्ये काय काय खायला आवडतं? म्हणजे कमेंट करा. म्हणजे असं नॉर्मली विचारते, बिकॉज काय असे असतात की ज्यांना ट्रॅव्हलिंग मध्ये खायला अजिबात आवडत नाही, बिकॉज काय आज त्रास होतो खाल्ल्यानंतर की काय ह्याच्यामुळे. बट आम्हाला कंटिन्यू काय नाही ते खायला गाडीत लागतं. कुठेही जाऊ द्या आम्ही ट्रॅव्हल करायला, आम्हाला कंटिन्यू खायला लागतंच. तर आम्ही आता मफिन्स खाल्ले. तुम्हाला कोणते मफिन्स आवडतात? आम्ही हे मफिन्स ट्राय करतो नेहमी, गोल्डन बेकरी मधले. छान आहेत मफिन्स ते. पण त्या ड्रेसिंग वरून त्या लेडी म्हटल्या की शेतकरी वाटतायत. तुम्हाला मी पूर्णपणे ड्रेस दाखवत. थांबा. आंबवली गाडी चालवते. 0.5 जीवात जीव नाहीये नवरा बायकोच्या. मला पहिली चालवता गाडी. तुम्ही माझा कॉन्फिडन्स लो करू नका. माझा कॉन्फिडन्स लो झाला तर मी चालवू नाही शकणार मग गाडी अजिबात. जर्सी फायनली आम्ही आलेलो आहे गाईज. तुम्हाला मी दाखवतो सगळं आता कसं आहे काय ते. इथे
म्हणजे छान आहे, छोटंच घर आहे बट खूप भारी आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सगळे मी दाखवते कसे काय ते. ए पिल्या, व्लॉग आहे माझा. हाय कर, हाय कर. ही आहे माझ्या मामाची मुलगी आणि हे माझी डिअर ही मॉम्स. हे बहिणी दोघी, बहिणा वाटतात का गायचं? डिफरन्स बघा, डिफरन्स. आणि तुला गोरी दिसते. हा मग बघा कशी मॉडेल. इकडं अरे फुगलंय काय माहिती, तर कारण लागतं. हे असं आहे घर. ब्लॉग चाललंय का ब्लॉग? हे जो का पाऊल पण ठेवलं पण लगेच म्हणतात फोटो काढ फोटो काढ फोटो काढ. मॉडेल आहे ना. राम राम. हे बघा हे आमचे मामा शेठ. नमस्कार. ब्लॉग आहे माझं, युट्यूबला टाकणार आहे मी. बोल की. नमस्कार. यात्रे आल्याबद्दल धन्यवाद. पनीर बिनीर मिळेल खायला, त्याच्याबरोबर आमरसपुरी. ह्यांच्या यात्रेला आलोय आम्ही. थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. मंडळ आपला आभारी आहे. चला आता फोटोशूट करतो, सगळ्यांना भेटतो आणि परत दाखवतो तुम्हाला कसे काय. कसे आई आई हात कर. फोटो काढायचं. इकडे असं बघा आमचं. ही माझी आई, ही माझी, ही आमच्या लेडीज आहेत सगळ्या. हाय हाय हाय. मी मॉडेल आमच्या घरातली मॉडेल ही बघा. मला सगळेजण म्हणतात, सगळेजण की मी मावशीवर गेली आणि हिची पोरगी मम्मीवर गेली म्हणून. हिची आहे सई, हिची मुलगी ती आली नाही आता उर्सला, तिचे कॉलेजेस चालू आहेत म्हणून. तर बघ कसं आहे, मला गावाला घालते की ह्यांचं फोटोशूट करायचं. प्रत्येक फोटोला पैसे लागतील. उर्स मध्ये घ्यायला नको काय काय नवीन नाही. तिथले बायक म्हणतात वाव वाव. ही माझी आत्या म्हणजे माझ्या आजोबांची बहीण. इथं पिले इकडे चल. लय मार खाशी नाही तर. पप्पी दे मला, पप्पी दे. सगळे स्टॅच्यू थांबले. स्टॅच्यू आता आपण कुठे चाललो आता? मंदिरात. आणि मंदिरातून काय करणार? पाया पडणार आणि घरी येणार. हे मंदिर आहे, छान सजवलंय. इथे काय करतायत? नारळ फोडतायत. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललोय. म्हणजे ते मंदिर हे मेन मंदिर आहे जे मागे तुम्ही बघताय ते. आणि जे दुसरं मंदिर आहे ते कसं ते मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मंदिरात चाललोय. आणि आता आम्ही शॉपिंग करणार आहे. 20 रुपयात काय पण घ्या. 20 रुपयात काय पण घ्या. ती वस्तू काय 20 रुपये. सेल सेल सेल. कोणतीही वस्तू घ्या 20 रुपये. हा
हो म्हणून कसं घातलं फक्त पूर्ण नाही. अरे पण आधार चांगला वाटतो मला. 2 लावायच्यात मला. आता मला 2 लावायचे बरं का. काय कराय कसं करायचं माझ्यासारखी ते. मी कुठे गेलते मी. आता आम्ही घरी आलोय तिकडून. नंतर छबी नाही बट एवढं रात्रीचं सोडणार नाही. त्यामुळे आम्ही स्टार्टिंगला जाऊन थोडंसं दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं आहे काय ते. आणि हा तर लिस्ट इंटरेस्टेड माणूस आहे लोकांमध्ये. तिथं आलं पण नाही मंदिरात पाय पडायला. हा थांबा ना बघूयात ना. हा परवा नाही उद्या ना बघू काय होते. तर मग आता जेवणार. आता मस्त आहे की आमरस चपाती वगैरे सगळं तुम्ही कंटिन्यू करा. आमरस भाजी पुरी जुई जुई तोंड दाखव. जेवण झालं आणि आता आम्ही चाललो छबीना बघायला. तिथे गेल्यावर जास्त वेळ थांबणार नाही आम्ही. जेवढं आम्हाला बघता दाखवता येईल तुम्हाला तेवढं आम्ही दाखवल. आणि स्टे ट्यून. इथपर्यंतचा ब्लॉग कसा होता काय मी खूप ट्राय करते सगळ्या गोष्टी अनफिल्टर्ड घ्यायच्या की जसं आहे तसं दाखवता येईल. ह्या सगळ्या गोष्टी जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी करते. आणि झाडून घेते गाइस. आता वेळ आमची. तर आम्ही तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती कसं काय असतं काय ते. स्टे ट्यून. सो गाईज आता डे 2 आहे आज. आणि काल आम्ही जेवण झालं त्यानंतर सगळेजण फॅमिली होतो एकत्र. तर ब्लॉग करता नाही आला. बट डे 2 आणि आता आम्ही चाललो आहोत तिकडे उरूसमध्ये जे असे शॉपिंगसाठी आहेत शॉप्स तिथे. तर बघणार आहोत काय काय आहे ते. एवढं काय तिथे हे नाही बट स्टील काहीतरी युजफुल असेल. तुला काय घ्यायचं. हां रिमोटची गाडी घ्यायची तुला. आणि काय घ्यायचं. दुसऱ्या पैशाचं घेणार का. हेलिकॉप्टर घ्यायचं आहे. हेलिकॉप्टर एवढा असतो होय. तर आम्हाला सगळ्यांनी पैसे दिलेत आज. म्हणजे दरवेळेस उरुसाला आम्ही जेव्हा इकडे येतो तेव्हा ना इथे खरेदी करायला म्हणजे नॉर्मली असं खरेदी करायला पैसे देतात सगळेजण. मामा मावशी आजोबा आजी माझे सगळेजण. तर आम्ही सगळ्यांकडनं पैसे गोळा केलेत आणि आता आम्ही जाणार शॉपिंगला. तर बघूयात आता काय होतंय ते. आम्ही तुम्हाला दाखवतो तिथून. आय थिंक मी आधी दाखवलेलंच आहे ते ब्लॉगमध्ये कसं काय होतं ते. जाऊ आणि शॉपिंग करू. तर शॉपिंग काय काय केली हे तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी. बट सो स्टे ट्यून. ऊन लय डेंजर. आता जाणार आहे मी पूर्ण पॅक होऊन बिकॉज एवढं डेंजर ऊन आहे. आता वाजले 3 वाजता जाणार. हिला ऊन नाही लागत आहे मला खूप लागते. शॉपिंग करून आले. खूप ऊन होतं पण आम्ही काय काय घेतले मी ते तुम्हाला दाखवते. पहिलं घेतलंय लुसीसाठी बॉल. असा लुसी खेळू शकते. त्यात लाईट पण लागते बघा. अरे बघ कसं करतात. बंद नाही होते ते म्हटलं होतं बंद होणार. हां झालं. आणि नंतर मी घेतलं वॉटर कलर पेंटिंग मरमेड्सचं. ह्याच्यामध्ये ब्रश दिलं आणि ह्याच्या शेजारी असं
कलर्स आहेत तर ते कलर्स ब्रश थोडं ओलं करायचा आणि मग शेजारी पेंटिंग असणार मग ते पेंटिंग करायचं. ह्याच्यामध्ये 12 असे पेंटिंग जातात. नंतर मी घेतलं आहे मॅन्युअली सेट नॉर्मल, हे पण असं क्यूट वाटलं म्हणून घेतलं. त्याच्यामध्ये असे स्टेपल आणि सीझर आणि हे चिकट काय बोलतात त्याला, चिकट टेप आय थिंक ते, हां ते त्याच्यामध्ये. नंतर घेतलं आहे ही पेन्सिल. ती पेन्सिल अशी की ही कधी संपणार नाही, तुम्ही अनलिमिटेड किती काही यूज करायचं, ते कसं हे करायचं ते त्याच्यावरती हे करू शकतो तुम्ही. हे बघा हे असं किती पण लिहा, त्याचा कधी हे नाही जाणार, शाई कुठे गेलं ते हे नाही संपणार. त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फॅन घेतला आहे, त्याची नीड सगळ्यात मोठी. आणि हे घेतले आय डोंट नो तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण हे यूज करायचं टिकली गंध लावायला, तर तिकडे आमच्या इथे भेटत नाही, म्हणजे मी जिथे राहते तिथे हे भेटत नाही. सो मला असं खूप आवडतं काय काय नवीन ट्राय करायला, किंवा मी मोस्ट ऑफ द टाईम मी ब्लॅक कलरचीच लावलेली अशी टिकली, तर मला ते कलरमध्ये घ्यायचं होतं म्हणून मी ते कलरमध्ये घेतलेलं आहे. आणि एक क्लच घेतला आहे हा क्यूट. दॅट्स इट. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. हा ब्लॉग खूप सारं प्रेम द्या, खूप सारं शेअर करा आणि ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका.